साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। राज्य शासनाने अलीकडेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे। राज्य शासनाने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 7व्या हप्त्यासाठी निधी वितरणास सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे। सरकारकडून निधी वितरणास मंजुरी मिळाली असल्याने आता नमोचा पुढील हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। येत्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर नमोचे 2000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे। खरं तर पीएम किसानचा हप्ता जमा झाला की 9-10 दिवसांमध्ये नमोचा हप्ता जमा होत असतो। पीएम किसानचा हप्ता 2 ऑगस्टला जमा करण्यात आला, त्यामुळे नमोचा हप्ता 12 ऑगस्टपर्यंत जमा होणे अपेक्षित होते, पण नमोचा हप्ता गेल्या महिन्यात काही जमा झाला नाही, त्यामुळे योजनेबाबत वेगवेगळ्या अफवा पसरत होत्या। सोशल मीडियामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजना बंद झाली असल्याची अफवा देखील पसरली, पण आता सरकारने या योजनेच्या हप्त्यासाठी निधी वितरणाला मंजुरी दिली असून येत्या आठवड्यात या योजनेचा पैसा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। पण या योजनेचा लाभ राज्यातील काही शेतकऱ्यांना दिला जाणार नाही। याचा लाभ घेण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅक प्रणालीवर नोंदणी करून आपला फार्मर आयडी तयार करणे बंधनकारक करण्यात आले आहे। अर्थात ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी राहणार नाही त्यांना या योजनेचा पुढील हप्ता मिळणार नसल्याचे सांगितले जात आहे। फलटणचे तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी स्वतः या योजनेबाबत माहिती दिली आहे। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अजून ॲग्रीस्टॅक प्रणालीवर नोंदणी करून आपला फार्मर आयडी तयार केलेला नसेल त्यांनी लवकरात लवकर नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे। काही पात्र शेतकरी या योजनेपासून वंचित राहू नये यासाठी प्रशासनाने देखील नोंदणी प्रक्रियेवर अधिक भर दिला आहे। ज्यांनी अद्याप आपली ॲग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण केलेली नाही त्यांनी ती तात्काळ पूर्ण करून घ्यावी असे आवाहन कृषी विभागाकडून आणि अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे।